मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करत आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन दिली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नव्हते. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3 महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता पहा कोणत्या तारखेत नेमकी कोणत्या तारखेत पैसे जमा होणार. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होण्याची अंदाज आहे. आता पहा कोणत्या महिलांना फक्त 1500 रुपये भेटणार. ज्या महिलांना सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना या पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास अधिकृत करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलण्याचं समोर आलं आहे. आता पहा आतापर्यंत किती महिलांना पैसे मिळालेले आहेत. अशा प्रकार आतापर्यंत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे. हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.